आता सगळी लोक आपली आहेत, लक्षात ठेवा. पण 1.5 लाख लोकांनी आपल्याला मतदान केले. किती? 1.5 लाख. या 1.5 लाख लोकांमध्ये आपण निवडून आलो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्रत्येकाचं काम आहे ना, कुठलीही अडचण असू द्या, कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, जे काय महानगरपालिकेच्या संबंधित असेल ते काम सोडवणं आपलं काम आहे. आणि तुम्ही सगळेच बापू आहे सगळ्या दृष्टिकोनात, लक्षात ठेवा. मी एकटा बापू नाही, तुम्ही सगळेच बापू आहे, लक्षात ठेवा. असं काय आपल्याला शिवाजी महाराजांची शिकवण आहे, लक्षात ठेवा. ऐका, शिवाजी महाराजांची शिकवण आहे, आपण कुणालाही त्रास द्यायचा नाही, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आता आपण निवडून आलोय, आपल्याला लोकांनी जन्मत दिलंय, आता आपल्याला चान्स दिलाय, आपण आपल्या लोकांची कामं करायची. आता आपण दुसऱ्याला कुणाला काय बोलायचं नाही, लक्षात आलं का? आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचं, निवडून आलो म्हणजे आता मग काय सगळे प्रश्न मिटले का आपल्या प्रभागातले? अजून पाण्याचा प्रश्न आहे ना, लोक पाण्या वाचून तळतळ करतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं बॅनर, परत नंतर मिरवणूक, हे काय आपण काय लगेच सगळं जिंकलो नाही. जिंकलोय कधी? ज्यावेळेस प्रभागामध्ये पाणी सगळ्यांना, त्याच वेळेस जिंकलोय, लक्षात ठेवा. त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आपल्या अख्ख्या काय म्हणतोय बघा, लोकांचा लय विश्वास आहे आपल्यावरती. बघा मी काय म्हणतो, ऐका, लोकांचा आहे ना, कितीतरी गरीब लोक येतं, त्यांचा आहे ना, काही एका महिलेला आहे ना, एका माणसाने 10,000 रुपये दिले आणि 5 का 10 मतांना आहे ना पैसे वाटायला लावले, कुणाचं त्यांचं नाव घेऊन. पण त्या महिलेचा आहे ना आपल्यावरती एवढा विश्वास की तिने काय केलं, ते 10,000 रुपये वाटले, पण मत कोणाला द्यायला सांगितलं? आपल्याला द्यायला सांगितलं. जनता आज मला तिथं साहेबांनी ना 4 वेळा तुमच्यासाठी आहे ना 4 वेळा मला बोलून घेतलं की बाप्पा हे सगळं कंट्रोल करा म्हणून. मग आपल्याला आहे ना अजिबात कुठले बेशिस्त वागायचं नाही. आणि पाण्याची लाईन ऐकायची जरा बघा, पाण्याची लाईन आपल्याला प्रभागामध्ये आपले जे 15-16 लोक राहतात, जैन मंदिरावरती राहतात, परत नंतर काय ते हनुमान नगरला राहतात, गुजरवाडीला राहतात, म्हणजे अगदी चांगल्या सोसायट्यांमध्ये मागडेवाडी, बिलारवाडी सगळीकडेच पाण्याची टंचाई आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न एकदा मिटवला ना, तुम्ही सगळ्यांनी बॅनर लावा माझे. मग त्यावेळेस पण तोपर्यंत आहे ना सगळ्यांनी पोस्ट टाकायचे. आता बॅनर आम्ही लावत नाही, कशावर पोस्ट टाका, तुमच्या ह्याच्या व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट टाका की आम्हाला आमच्यावरती लोकांनी विश्वास टाकलाय, आम्हाला लोकांची सेवा करायची. त्याच्यामुळं आम्ही जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटवत नाही तोपर्यंत आम्ही बॅनर कुठं काय टाकणार नाही. आणि आपल्याला आहे ना ते काय तुम्ही म्हणता ना मिरवणूक वगैरे काढायची, अजून लय टाईम आहे. आपली गोरगरीब जनता आहे ना, जी आपल्याला मानती, आपल्या विश्वास ठेवती, त्यांचे लय प्रश्न आहेत, आपल्याला ते सोडवायचे. त्याच्यामुळे अशा कुठल्याच गोष्टीसाठी वेळ वाया घालवायचा नाही. आपण कुठे गेला? सगळ्या कार्यकर्त्यांना आहे ना मनापासून धन्यवाद म्हणलं. काय रात्रंदिवस सगळे पळाले, म्हणजे स्वतःच्या खिशातून पैशात पेट्रोल टाकून गाडीत किंवा रात्र जागून सगळ्यांनी जे सहकार्य केलं ना, त्याच्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. बापू म्हणतात ना की सगळ्यांचं काम झालं किंवा पाणी टंचाई सगळे मिटल्यानंतर बॅनर लावायचं, नवाच बॅनर लाव. आपण त्यांचा शब्द पाळायचा आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हा शब्द पाळायचा की बॅनर लावायचा नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे बाबाला बॅनर टाका.
काय करा आपण बॅनर तुम्ही मला सांगा, आपण बॅनर लावले, कमीत कमी 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च येईल का नाही? मग तेवढ्यामध्ये खालच्या 15-16 किती टँकर जातील विचार करा. मग काय 3 टँकर येतात, 3 टँकर महिनाभर. मला 50,000 रुपये ते 60,000 रुपये महिन्याला बिल येते 3 टँकरचं. मग एका टँकरला 60,000 रुपये असं महिन्याला 3 टँकरचं जवळजवळ 2 लाख रुपये बिल येतं. 2 लाख रुपये बॅनरला घालवण्यापेक्षा आपण पाणी दिलेलं चांगलं नाही का? त्याच्यामुळे ना कुठंच आपण आहे ना, आपण इथं शहरामध्ये ना आपल्या लोकांच्या अडचणी सुटाव्यात, ग्रामीण भागातले जे काही लोक आहेत त्यांच्या अडचणी सुटाव्यात, त्याच्यासाठी आपण महानगरपालिकेत त्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी गेलो. आणि सेवक म्हणून आपली निवड झाल्यानंतर आपण बॅनर लावणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. लक्षात ठेवा, शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानतो ना आपण जय श्रीराम म्हणतो ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय म्हणतो ना, मग त्यांनी सांगितलं ना त्याप्रमाणे वागायचं. शिवाजी महाराज के बघा, आता लोकांनी आपल्या सगळ्या लोकांनी आपल्याला निवडून दिले, त्याच्यामुळे रस्त्याला वाहनं असतात. प्रत्येकाने शिस्तीचा असं कोणी म्हणलं नाही पाहिजे की बापू चोरगेनी निवडून आल्यानंतर जल्लोष केला आणि ह्या लोकांना त्रास झाला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आपण लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी निवडून आलोय. लक्षात ठेवा, आपल्याला जल्लोष करायचा नाही. ओके.